नमस्कार मित्रांनो, विरा करिअर अकॅडमीमध्ये मी विकास सोळे तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपला बघणार आहोत नफा आणि तोटा. आपला 21वा दिवस आहे मित्रांनो आणि आज आपण बघणार आहोत नफा आणि तोटा. ठीक आहे. हे पण खूप महत्त्वाचं आहे परीक्षेला. जे काही नफा तोट्यावरचे जे प्रश्न पडतात सोपे, अवघड आणि त्याचे जे प्रकार आहेत, ते आपण इथे सुरुवातीपासून बघणार आहोत. ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठेच समोर चालून परीक्षेला अडचण येणार नाही. आणि लक्षात घ्या मित्रांनो, संपूर्ण अंकगणित आपण इथे कव्हर करतोय. तर त्यासाठी विरा करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की महाराष्ट्र पोलीस भरतीचे फॉर्म आता समाप्त झालेले आहेत भरून आणि लवकरच 20 मे नंतर ग्राउंड चालू होणार आहे. ठीक आहे. तर तयारीला लागा. ग्राउंड सांभाळून करा मित्रांनो आणि खास करून जे विद्यार्थी रोडवर तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की काळजीपूर्वक तिथे रनिंग करा. जेणेकरून शक्यतो ग्राउंड वगैरे असेल तर तिथे जाऊन करा. रोडवर करताना थोडी काळजी घ्यावी. ठीक आहे. रोडच्या एका साईड कडेला किंवा रोडच्या खाली जरी धावलं तरी चालेल. पण रोडवर धावताना थोडी काळजीपूर्वक धाव घ्या. ठीक आहे. तर मित्रांनो, आज नफा तोटावरच्या बेसिक आपण करणार आहोत. सुरुवातीला लक्षात घ्या की नफा तोटा याच्यामध्ये जे काही टर्म वापरले जातात, जे शब्द वापरले जातात, जे काही प्रश्नामध्ये दिलेले असतात, त्यांना काय म्हणता येतं. ठीक आहे. म्हणजे काय होतं, विद्यार्थ्यांना प्रश्न वाचता तो येतो पण तो समजत नाही. त्याला उदाहरणामध्ये उतरता येत नाही, त्यांना संख्यामध्ये उतरवता येत नाही. तर लक्षात घ्या, शक्यतो नफा तोट्यामध्ये हे 4च शब्द असतात. कोणते? खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा किंवा तोटा. ठीक आहे. आता खरेदी किंमत म्हणजे काय? तर ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते, त्या किमतीला खरेदी किंमत असं म्हणतात. ठीक. आता खरेदी किंमत जर आपल्याला शोधायची असेल तर काय करणार आपण? विक्री किंमत वजा नफा जर केला तुम्हाला तर खरेदी किंमत मिळते किंवा विक्री किंमत अधिक तोटा जर केला तर खरेदी किंमत मिळते. ठीक आहे. खरेदी किंमत म्हणजे काय? आपण घेणारी व्यक्ती. ठीक आहे. आणि आता विक्री किंमत म्हणजेच काय होतं? इथं आता सी-पी लिहिलेलं आहे, इथे एस-पी लिहिलं आहे. तर सी-पी म्हणजे काय मित्रांनो? कॉस्ट प्राईस. ठीक आहे. आता तुम्ही थोडं इंग्लिशमध्ये सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. कारण मी जेव्हा शिकवताना एखाद्या वेळेस इंग्लिश शब्द निघून गेला, तर कशाबद्दल बोलतोय कळायला पाहिजे. ठीक आहे. आणि एस-पी म्हणजे काय? सेलिंग प्राईस. ठीक आहे. आणि याला नफा तोट्याला काय म्हणतो आपण? प्रॉफिट लॉस. इथं खाली दिलेलंच आहे आपण नफा तोटा. आता सेलिंग प्राइस म्हणजे काय? ज्या किमतीला वस्तू विकली जाते. आधी काय होतं? खरेदी केली जाते. आता हे विकली जाते. त्या किमतीला विक्री किंमत म्हणतात. आता विक्री किंमत काढताना काय करावं लागेल? खरेदी किंमत अधिक नफा जर केला तर तुम्हाला विक्री किंमत मिळेल. ठीक आहे. आणि खरेदी किंमत तोटा केला तरी तुम्हाला विक्री किंमत मिळेल. आता नफा म्हणजे प्रॉफिट कसं काढणार? तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत केली तुम्हाला प्रॉफिट माहीत पडतो किती मिळाला. ठीक आहे. आता साहजिक आहे, तुम्ही एखादी ₹100 वस्तू आहे आणि ती जर ₹120 विकली, ठीक आहे. तर या दोघांमध्ये 120 वजा 100 जर केलं तर किती येईल मित्रांनो? ₹20. तर हा ₹20 का असेल मित्रांनो? नफा असेल. ठीक आहे. असं सिंपल लॉजिक आहे. तोटा म्हणजे काय? जर खरेदी किंमत 100 आहे, हं, आणि ती विकली तुम्ही ₹90, तर काय झालं? ₹10 तुमचा तोटा झाला. कारण खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीत विकली. नफा होण्यासाठी खरेदी किमतीपेक्षा ती जास्त किमतीला विकावं लागेल, तेव्हा तिच्यात नफा मिळेल. पण खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीत विकली तर तुम्हाला तोटा सहन करावा लागेल. ठीक आहे. अशा याचे बेसिक पॉइंट आहेत, एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता याचे काही फॉर्म्युले जे आहेत, जे की शेकड्या नफ्यासाठी काढतो, तोटासाठी काढतो, विक्री किंमतसाठी काढतो, खरेदी किंमतीसाठी काढतो. ठीक आहे. जे काही फॉर्म्युले आहेत, सूत्रे आहेत, ते आपण उदाहरणामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर तिथे सुद्धा काळजीपूर्वक लक्ष असू द्या. चॅप्टर खूप इम्पोर्टंट आहे मित्रांनो, तर नक्की शेवटपर्यंत बघा. कारण की तुम्हाला 1 ते 2 प्रश्न हमखास येऊ शकतात. कारण 25 क्वेश्चनमध्ये तुम्ही गेस नाही करू शकणार, की खरंच कोणत्या चॅप्टरवर तुम्हाला प्रश्न येणार आहे. ठीक आहे. चॅप्टर तसे तुम्हाला 30-35 आहेत. पण तुम्हाला पूर्ण सिलेबस जर तुमचा कंप्लीट असला, तर तुमचे हे 1 ते 2 प्रश्न जे नफा तोट्यावरचे असतील किंवा सरळ व्याज
किंवा चक्रवाढ व्याज किंवा डिस्काउंटवरचे असतील का शेकडेवारी असतील, हे सगळे खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण की आपण फक्त पोलीस भरती नाही, तर इथे रेल्वे पोलीस भरतीची सुद्धा तयारी करून घेत आहोत. या अनुषंगाने इथे सिलेबस आपण डिझाईन केलेला आहे. ठीक आहे. तर रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म चालू झालेले आहेत 15 एप्रिलपासून. तर तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही ते फॉर्म भरू शकता. त्याचं डिटेल्स लेक्चर आपण घेतलेलं आहे आपल्या चॅनलवर, ते जाऊन बघू शकता. विराट कवडे अकॅडमीला जॉईन करा. सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि लेक्चर आवडलं तर लाईक करायचं आहे आणि मित्रांमध्ये शेअर करायचं आहे. कारण की आपलं टार्गेट काय 5,000 सबस्क्रायबर्स. सध्या आपण 1700 क्रॉस केलं. ठीक आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. पण अजूनही मंजिल बहुत दूर आहे. ठीक आहे. चला तर आता बघूया आपण उदाहरण. पहिलं उदाहरण घेतोय मित्रांनो. लक्षपूर्वक बघा की काय म्हणतोय. एक वस्तू 900 रुपयात विकल्याने 150 रुपये नफा होतो. ठीक आहे. आता 900 रुपयात विकली म्हणजे इथे काय मिळालं आपल्याला, विक्री किंमत मिळाली. किती ती 900. ठीक आहे. 900 रुपये विकल्यामुळे नफा मिळाला आपल्याला 150 रुपये. 150 रुपये नफा मिळाला. आता विक्री किंमत जर 900 आहे, नफा 150 आहे, तर खरेदी किंमत किती येईल? खरेदी किंमत काढायसाठी काय करावं लागेल? विक्री किंमत वजा नफा जर केला तुम्हाला तर खरेदी किंमत मिळेल. ठीक आहे. तर बघा विक्री किंमत किती आहे 900 वजा नफा करायचा म्हणजे 150 किती येईल ते 750 रुपये ही खरेदी किंमत मिळेल. आता आपल्याला काढायचा आहे नफा, शेकडा नफा काढायचा. लक्षात घ्या मित्रांनो, हे सूत्र इम्पॉर्टंट आहे. शेकडा नफा सूत्र हे लिहून घ्या तुम्ही वाटलंच तर. तर शेकडा नफा काढताना लक्षात घ्या, एकूण नफा गुणिला 100 भागीला खरेदी किंमत, हे आहे शेकडा नफा काढायचं सूत्र आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ठीक आहे. लिहत चला किंवा मग तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. हे आहे शेकडा नफाचं सूत्र. आपण एक एक सूत्र बघणार आहोत. त्यासाठी एक एक प्रश्न आपण घेतलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्ही किमती टाका. एकूण नफा किती आहे आपला 150 रुपये आहे गुणिला 100. खरेदी किंमत किती होती 750 रुपये. शून्याशी शून्य कटला, 25 त्रिक 75, 25 चूक 100. ठीक आहे. काय उरलं इथे तिथं 15 उरले गुणिला 4 भागीला 3. 15 चूक 60. 60 भागीला 3 करा. 3 दोन्ही 6 म्हणजे 20. शेकडा नफा किती आला 20%. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन ब तुमचं इथे उत्तर आहे. समजलं कसं केलं तर मित्रांनो? आधी काय केलं, गिवन डाटा घेतला. विक्री किंमत किती होती 900 रुपये होती, नफा 150 होता. खरेदी किंमत किती आहे काढण्यासाठी काय करावं लागेल, विक्री किंमत वजा नफा करावं लागेल, तेव्हा आपल्याला खरेदी किंमत मिळाली. ठीक आहे. ती किती ते 900 वजा 150 गेल्यावर 750 रुपये ही खरेदी किंमत मिळाली. सूत्र काय होतं शेकडा नफा काढायसाठी, एकूण नफा गुणिला 100 भागीला खरेदी किंमत. सूत्र घेतलं आपण, त्याच्यामध्ये किमती टाकल्या तर काय मिळालं 150 गुणिला 100 भागीला 750 केलं तुम्ही. इथे 25 ने भाग दिला, 25 त्रिक 75, शून्याशी शून्य कटला होता आणि 25 चूक 100. ठीक आहे. मिळालेल्या किमती आपण खाली लिहून घेतल्यात. 15 गुणिला 4 भागीला 3, 15 चूक 60 केलं, 60 भागीला 3 केल्यानंतर 20 आलाय. 20 काय टक्के, कारण काय शेकडा विचारलेला आहे, त्यामुळे 20% हा शेकडा नफा निव्वळ 900 रुपये ती वस्तू विकल्यामुळे मिळालेला आहे, जो की 150 रुपयामध्ये होता. ठीक आहे. म्हणजे 20% बरोबर काय आलेलं आहे 150 रुपये. चला आता दुसरं उदाहरण बघू. आता दुसरं उदाहरण बघताना दुसरं उदाहरण बघा. एक वस्तू, एक मिनिट मित्रांनो.
हॅलो. एक वस्तू 300 रुपयात एक वस्तू 300 रुपयास विकल्याने 30 रुपये तोटा झाला. ठीक आहे. तर शेकडा तोटा किती आहे हे काढायचं आहे मित्रांनो. तर बघा, एक वस्तू किती रुपयात विकली त्याने? 300 रुपयाला विकलेली आहे. ठीक आहे. म्हणजे काय झाली? विक्री किंमत झाली किती? ती 300 रुपये. आणि 300 रुपये विकल्याने काय झाला? त्याचा 30 रुपये तोटा झाला. आता हा काय तोटा आहे? किती झाला तो? 30 रुपये. आता आपल्याला काय काढायचे? खरेदी किंमत काढायची. तर विचार करा मित्रांनो, जेव्हा विक्री किंमत आणि तोटा दिलेला असतो, तर खरेदी किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? विक्री किंमत अधिक तोटा करावा लागेल. ठीक आहे. आणि जेव्हा नफा दिलेला असतो तेव्हा काय करतो आपण? विक्री किंमतमधून नफा वजा करत असतो, तेव्हा आपल्याला खरेदी किंमत मिळते. जेव्हा तोटा दिलेला असतो तेव्हा विक्री किंमत अधिक तोटा करावा लागेल खरेदी किंमत काढण्यासाठी. तर काय मित्रांनो, 300 रुपये विक्री किंमत आहे, अधिक 30 रुपये तोटा आहे. तर किती होणार आहे? 330 रुपये ही काय असणार आहे? खरेदी किंमत असणार. आता काढायचं शेकडा तोटा. लक्षात घ्या, तोटा काढण्यासाठी तुम्हाला सूत्र काय घ्यावं लागेल? तर फक्त तुम्हाला काय करायचंय? नफ्या जागी एकूण तोटा घ्यायचा. एकूण तोटा गुणिला 100 भागिला खरेदी किंमत, एवढंच घ्यायचं. ठीक आहे. किमती टाका. एकूण तोटा किती झालाय? 30 रुपये गुणिला 100 भागिला खरेदी किंमत किती झाली? 0 0 कटला, 3 1 3, 3 ने भागला, इथे 11 वेळ गेला, इथे 3. राहिलेल्या किमती काय आहेत? 100 भागिला 11. आता लक्षात घ्या मित्रांनो, इथं छेदात 11 असणारा ऑप्शन फक्त इथे ब दिलेला आहे. ठीक आहे. आणि तेच तुमचं उत्तर असणार आहे. जर तुम्ही 11 100 भागिला 11 केलं तर बघा, 11 9 99. ठीक आहे. म्हणजे 99 येणार. बाकी किती उरलं? 1. लक्षात घ्या, जेव्हा असे काही एक बाकी उरते तेव्हा आपण पूर्णांक संख्येमध्ये कसं लिहितो? 9.1/11 लिहितो. ही झाली भाग दिलेली संख्या, ही राहिली बाकी आलेली संख्या, आणि ही भाग कितीने गेला ती संख्या. आणि याला काय दिलं आहे? शेकडा असल्यामुळं पर्सेंटेज लावणार आहे. 9.1/11 ऑप्शन ब तुमचं इथे उत्तर आहे. ठीक आहे. समजते मित्रांनो कसं केलं? तर एकदम सोप्या प्रकारे आपण सांगितलंय. तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकता शेकडा तोटा. पुढे बघा. तर मित्रांनो, समोर येणाऱ्या सगळे चॅप्टरची तुम्ही लिस्ट दाखवली आहे. इथे आपण शेकडेवारी कंप्लीट केलेलं आहे. तर ते जर बघायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. ते प्लेलिस्टमध्ये तुम्ही सगळे लेक्चर बघू शकता याआधी झालेले. आणि आता आपण नफा तोटा बघतोय. नफा तोटा आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. त्याच्यानंतर सूट कमिशनचं एक लेक्चर असणार आहे, सरव्याचं 2 आणि चक्रवाढ व्याजाचे 2. अशा आपण पूर्ण पर्सेंटेज बेसचे जे चॅप्टर आहे त्याचा एक सेट बनवलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे लेक्चर कंटिन्यू असणार आहे. हे लेक्चर नेहमी बघण्यासाठी काय करावं लागेल? फक्त चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन वेळेत मिळेल. तर आता बघूया आपण आता तिसरे उदाहरण. काय म्हणतो इथे प्रश्न? एक विक्रेता एक कपाट 2,520 रुपयाला विकून 20% नफा मिळवतो. तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती आहे? ठीक. तुम्हाला एक सांगा, आता इथे विक्री किंमत किती आहे? एकदम सिंपल भाषेत सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय. लक्षात घ्या, 2,520 रुपये ही आहे विक्री किंमत. आणि याच्यावर त्यांनी नफा किती मिळवला? 20%. ठीक आहे. आता इथे फक्त आपल्याला त्याच्या खरेदी किंमत काढायची आणि इथे नफा आपल्याला टक्केमध्ये दिला. इथे येतो 20%.
आता जेव्हा आपल्याला दिलेलं असतं पर्सेंटेजमध्ये नफा दिलेला आहे आणि खरेदी किंमत काढायची रुपयामध्ये, तेव्हा लक्षात घ्या आपल्याला खरेदी किंमत काढायची. ठीक आहे, खरेदी किंमत. तर काय करणार आपण, म्हणजे इथे तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, विक्री किंमत गुणीला, लक्षात घ्या 100 अधिक नफा. नफा कसा घ्यायचा आहे, शेकडा नफा घ्यायचा आहे, भागीला 100. ठीक आहे, किंवा चुकले, खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणीला 100 भागीला 100 अधिक शेकडा नफा. ठीक आहे, या सूत्राचा आपल्याला वापर करायचा. ठीक आहे, तर याच्यामध्ये किमती टाकून घेऊ. विक्री किंमत किती आलेली मित्रांनो, 2520 गुणीला 100 आणि 100 अधिक शेकडा नफा किती आलेला आहे, तर तो 20% आलेला आहे. ठीक आहे, ते 20, त्याची बेरीज करून घ्या. 2020 गुणीला 100 आणि 100 अधिक 20 किती होणार आहे, 120. बरोबर. आता बघा, शून्याशी शून्य कटला, 12 1 12, 12 दुनी 24, 25 सुद्धा 24, एक उरेल, नंतर इथे 2 आहे, 12 1 12, म्हणजे इथे आले 21. 21 गुणीला 100 केल्यावर किती येणार आहे मित्रांनो, 2100. इथे म्हणजे 2100 रुपये हे काय झाले, आपली खरेदी किंमत झाली. ऑप्शनमध्ये आहे का, ऑप्शन क तुमचे काय अचूक उत्तर आहे. समजलं मित्रांनो कसं केलं तर. हे बघा, दोन किमती होत्या. विक्री किंमत दिलेली आहे 2520 रुपये, नफा दिलेला आहे 20%. ठीक आहे, जसं काही इथं उदाहरणात दिलेलं आहे. विक्रेता एक कपाट विकतो, म्हणजे विकतोय. ठीक आहे, 20% नफा आहे. तर इथे फक्त काय केलंय, खरेदी किंमत करण्यासाठी खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत गुणीला 100 भागीला 100 अधिक शेकडा नफा, बस एवढं करायचं होतं. त्याच्यानंतर आपण काय केलं, किमती टाकल्या. विक्री किंमत होती 2520 गुणीला 100 भागीला 100 अधिक शेकडा नफा, तो ॲड केला, म्हणजे तो 120 आला. इथे नंतर शून्याशी शून्य गाठला, 12 आणि 252ला भाग दिला, तो 21ने केला. 21 गुणीला 100 केला, किती मिळाले मित्रांनो, 2100 रुपये. ऑप्शन तर तुमचे ते 2100 रुपये दिलेलं आहे, हे तुमचं उत्तर आहे. म्हणजे खरेदी किंमत किती आहे त्या कपाटाची, 2100 रुपये ही कपाटाची खरेदी किंमत आहे. उदाहरण 4 बघतोय बघा, एक वस्तू 1275 रुपये विकल्यास शेकडा 15% तोटा होतो. बरं, एक वस्तू कडत विकली त्याने 1275, म्हणजे काय, विक्री किंमत किती इथे 1275. आता प्रत्येक वेळेस तुम्हाला हे लिहायची गरज नाहीये, तुम्ही हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला लिहितोय मी प्रत्येक वेळेस. विक्री किंमत किती दिली 1275 आणि तोटा म्हणजे लॉस किती झालाय 15%चा, 15% लॉस झालाय. आता आपल्याला खरेदी किंमत काढायची. तर लक्षात घ्या, आधी होता नफा, आता आहे तोटा. आता काय करणार आहे मित्रांनो, आपण खरेदी किंमत काढताना जो पर्सेंटमध्ये दिलेली आहे तेव्हाची गोष्ट. तर फॉर्म्युला तोच असणार आहे, विक्री किंमत गुणीला 100 भागीला 100 वजा शेकडा तोटा. ठीक आहे, हा तुमचा फॉर्म्युला असणार आहे. शेकड्यामध्ये जेव्हा आपण दिलेला असेल तोटा आणि नफा, तेव्हाचे उदाहरण बघून घ्या. प्रत्येक वेळेस फॉर्म्युले चेंज होतो, त्याच्यामुळे एवढं तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आता विक्री किंमत किती दिली 1275 गुणीला 100. ठीक आहे, इथं काय करायचं आहे, 100 वजा तोटा किती झालाय 15. सॉल्व करून घ्या, किती येईल
1275 गुणिला 100 खाली किती येईल 85. ठीक आहे. आता तुम्ही तर सरळ सरळ 5ने भाग देऊ शकता. जर तुम्हाला 17चा पाढा येत असेल तर 17ने भाग द्या. तर सरळ सरळ तुम्ही सिंपल घ्या, 5नेच घ्या. 5 एक 5. ठीक आहे. 3 उरतील, 5 7 35. परत इथे घ्या, 5 दुनी 10. 2 उरतील, 5 5 25. डबल 2 उरतील, 5 5 25. ठीक आहे. आता इथे बघा किती उरले, 255 गुणिला 100 भागिला 17. ठीक आहे. आता बघा 17 एक 17, 17 एक 17. किती उरतील इथे, 25 वजा 17 जर केले तर 8 उरतील. म्हणजे काय होणार 85. 17 5 85 म्हणजे किती आलं 15 गुणिला 100. 15 गुणिला 100 केलं तर किती येणार मित्रांनो, 1500 रुपये. किती आहे खरेदी किंमत, त्या वस्तूची खरेदी किंमत किती ती 1500 रुपये. ऑप्शन अ तिथे तुमचं अचूक उत्तर असेल खरेदी किंमत. आणि त्याने विक्री केवढ्यात होती 1275. म्हणजे बघा 1500ची वस्तू जर 1275ला विकल्यावर तोटा तो होणारच आहे. ठीक आहे. जर तेच तुम्हाला आता रुपयामध्ये सुद्धा विचारलं असेल तर तुम्ही त्याला 1500 मधून 1275 वजा केले तर किती रुपये तोटा झाला हे तुम्ही सहजासहजी काढू शकता. ठीक आहे. चला उदाहरण 5 घेऊया. आणि मित्रांनो रिक्वेस्ट आहे, लेक्चर आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. कारण की खूप चांगले चांगली उदाहरणं तुम्हाला समजून घेण्यासाठी त्या घेतोय, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली व्हावी. आणि मित्रांनो हे सगळं तुमच्यासाठीच चालू आहे. तर प्लीज थोडंसं हेल्प करा. लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि सबस्क्राईब करायला तर विसरायचं नाही आहे मुळीच, जर तुम्ही नवीन असाल तर. जर तुम्ही जुने असाल तर नक्की मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल, तर तुम्हाला काही प्रश्न समजत नसतील तर कमेंट करून सांगा. आपण ते प्रश्न आपल्या लेक्चरमध्ये घेण्याची घेऊन तुम्हाला तिथे आपण तुम्हाला सोल्युशन देऊ. ठीक आहे. तर बघा प्रश्न उदाहरण 5वं आहे. एक वस्तू 2816 रुपयाला विकल्यास 12% तोटा झाला. ठीक आहे. तर 12% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल. काय म्हणतोय हा, एक वस्तू खेळायला विकली त्याने 2816 रुपयाला विकल्यास 12% तोटा झाला. आता 12% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकायला लागेल. आता इथे आपल्याला त्याची खरेदी किंमत माहिती आहे का, नाही आहे माहिती. मग आपण आधी काय करू, खरेदी किंमत काढायचा प्रयत्न करू. तर बघा खरेदी किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल, जसं आपण याच्या आधीचे उदाहरण बघितलंय. खरेदी किंमत काढण्यासाठी जेव्हा तोट्याचा वापर जर झाला तर काय करावं लागेल, विक्री किंमत गुणिला 100 भागिला 100 वजा शेकडा तोटा करावा लागतो. बरोबर आहे. तेव्हा आपल्याला खरेदी किंमत मिळते. पण आता बघा मित्रांनो, आपल्याला करायचा आहे फायदा, म्हणजे काय करायचं आहे, नफा काढायचा आहे. तर तुम्ही सरळ सरळ काय करू शकता, नफा आणि तोटा एकत्र घेऊ शकता. म्हणा कसा, इथे काय करा, गुणिला तुम्ही 100 अधिक शेकडा नफा आधीच घेऊन घ्या. ठीक आहे. म्हणजे तुमच्या 2 स्टेप वाचून जातील. बघा हा जर फॉर्म्युला आता हा आपण लगेच तयार केला. बघा काय करता येईल याला, हे 2 स्टेप सरळ सरळ मागायला आपण म्हणजे पुढे गेलो. विक्री किंमत किती आहे 2816. ठीक आहे. गुणिला 100 अधिक शेकडा नफा किती पाहिजे आपल्याला, तो पाहिजे 100 अधिक 12 केल्यावर किती येतो 112. ठीक आहे. आणि 100 वजा शेकडा नफा शेकडा तोटा करायचा. 100 वजा 112 किती येणार, ते 88 येणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आता सरळ सरळ तुम्ही इथे भाग द्यायला 11चा भाग जातो. बघा 11 8 88 इथे वर द्या. 11 दोन्ही 22 किती उरतील, 22 8 केल्यावर 6 उरतील. बरोबर आहे. 61 होईल. ठीक आहे. 11 5
55, त्यानंतर काय ते उरतील 6 वरती 61 वजा 55 केला म्हणजे 11 सकी 66. ठीक आहे, 256 आलेले आहे. संख्या लिहून घ्या समोर. 256 गुणिला 112 भागिला 8. आता 8ने परत भाग जातो बघा. 8 1 8, 8 त्रिक 24 आणि 1 उरेल 8 दुणे 16 म्हणजे 32 भाग केला. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ आता फक्त गुणाकार काय करायचा आहे, 32 गुणिला 112 करायचा. तुम्ही 8ने 112 सुद्धा भाग देऊ शकले असते. ठीक आहे, पण ते कसं पुन्हा खूप मोठी संख्या झाली असती म्हणून आपण हे केलं. तर आता याचा गुणाकार करा, इथे करून घेऊ. किती येणार आहे, हे येणार आहे 224. 2 गुणिला 112 केल्यावर अधिक 3 करा, 3 दुनी 6, 3 1 3, 3 1 ठीक आहे. याची बेरीज करा, 4 8 5 3, 3584 रुपये ही होईल त्याची 12% मिळवण्याची. सरळ सरळ त्याचा म्हणजे प्रॉफिट काढायचा होता आपल्याला. 12% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू केवढा विकावं लागेल, 3584 आहे का ऑप्शनमध्ये. 3584 ऑप्शन क इथे दिलेला आहे. बघा मित्रांनो, इथं आपण डायरेक्ट खरेदी किंमत नाही काढली, डायरेक्ट नफाच घेतला इथे. म्हणजे इथे खरेदी किंमत प्लस नफा हे दोन्ही गोष्टी मिळून आपण काढलेले आहे. काय केलं आपण, या फॉर्म्युला कसं तयार केलं, विक्री किंमत गुणिला 100 अधिक शेकडा नफा घेतला. ठीक आहे, जो की आपल्याला पाहिजे होता 12%. 100 अधिक शेकडा नफा घेतला, भागीला काय केलं, 100 वजा शेकडा तोटा केला. ठीक आहे, जो तोटा झालेला होता तो आपण खाली घेतला. किमती टाकल्या, 2816 गुणिला 100 अधिक 12 किती येणार आहे, 112 आलं होतं. आणि 100 वजा 12 केल्यावरती येतं 88. डायरेक्ट त्या किमती घेतल्या. आता यांना भाग दिला. आता तुम्ही म्हणसाल सर कसं तुम्ही डायरेक्ट 11नेच भाग दिला, तेव्हा इथे मित्रांनो 88. ठीक आहे, आणि जर वरची संख्या बघितली तुम्ही तर बघा ती संख्या एक विषम संख्या येते. आणि त्याच्यातल्या त्यात जर तुम्ही याला प्रॉपर 11ने जर भाग द्यायचा प्रयत्न केला तर याने सुद्धा 11ने भाग जातो. तर इथे या दोन संख्या तुम्ही हे केलं म्हणजे कमीत कमी एक संख्या जर तुम्ही ओळखू शकले ना तरी तुम्हाला ते सोपं आहे. नाही जमत आहे तर डायरेक्ट तुम्ही 8 भाग द्या. 8 सुद्धा भाग दिल्यावर तुम्हाला ती संख्या मिळणार होती. ठीक आहे, इथे बघा 8 1 8, 8 1 8, 11 आले असते. इथे डबल तुम्ही हे केलं असतं तर परत तुम्हाला नंतर 11ने भाग द्यावाच लागला असतं. एक तर तुम्ही 8ने द्या किंवा 11ने द्या, पण हे कॅल्क्युलेशन तुम्हाला प्रॅक्टिस करून डेव्हलप होते. ठीक आहे, त्यासाठी एक ॲप आहे, ते ॲप मी कालच्या लेक्चरला सजेस्ट केलं होतं. काहीतरी मॅथ ट्रिक्स म्हणून आहे, तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, नाही त्याची लिंक मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला टाकून देईल, तिथे तुम्ही जाऊन ते ॲप डायरेक्ट डाउनलोड करा, जेणेकरून तुमचे जे कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस चांगली होते. तर बघा आता उदाहरण 6वं आहे. काय म्हणतो आपण, एक वस्तू 425 रुपयास विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 650 रुपयाला विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता बघा मित्रांनो, सुरुवातीला त्याने ती केवढ्याला विकली, विक्री किंमत केवढ्याला होती, 425 होती, तर त्याला काय झाला, तोटा झाला. ठीक आहे, नंतर त्याने हे फर्स्ट टाइम विकलं. ठीक आहे, सेकंड टाइम त्याने काय केलं, त्याची विक्री किंमत ठेवली 650 ठेवली, तर त्याचा दुप्पट नफा. ठीक आहे, आता लक्षात घ्या मित्रांनो, ह्या दोनच संख्या अशा दिलेल्या आहेत. ठीक आहे, दोन संख्यामध्ये तुम्हाला शोधायचं, तर तुम्ही इथे ऑप्शन यूज करू शकता. म्हणा आता ऑप्शन कसा यूज करायचा, तर बघा 425 दिलेले तुम्हाला, 550 वजा 425 करा, किती येणार आहे, 125 आहे. ठीक आहे, आता 125 आहे. आता तुम्ही मला एक सांगा, 650 रुपयाला विकल्यावर त्याचा दुप्पट नफा होतो. आता ही जर तुमची खरेदी किंमत आहे, ही विक्री किंमत आहे, तुम्हाला 125 रुपयात तोटा झाला आहे. आता तुम्हाला 125च्या दुप्पट करायचा आहे. जर त्याला नफा मिळवायचा आहे तर तो येणार आहे 650 रुपयाला विकली तर दुप्पट नफा मिळणार आहे. लक्षात घ्या, तर दुप्पट म्हणल्यावर 125चे दुप्पट किती येणार आहे, 250 रुपये. ठीक आहे, तर तुम्हाला आता काय करायचं आहे, 650 वजा
550 करायचं आहे, कारण की ही काय दुसरी विक्री किंमत आहे. आपण काय सुरुवात धरली 550 धरली पहिल्या ऑप्शन मध्ये यूज करून, तर ती 550 धरली, 125 रुपये तोटा झाला आणि 650 लिखल्यावर तो दुप्पट व्हायला पाहिजे, म्हणजे किती व्हायला पाहिजे 250. 650 550 केलं तर किती येतो 100, पाहिजे किती होता 250, मिळाला किती 100. तर हा ऑप्शन आपला सही आहे का नाही, आपल्याला काय पाहिजे तो दुप्पट नफा पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन एलिमिनेट झाला. आता घ्या 450. ठीक आहे, एक तुम्हाला ऑप्शन सेट सांगतोय मी, प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, प्रश्न पण लक्षात ठेवायचा. 450 घेतला तुम्ही, आता ही झाली खरेदी किंमत. 450 जर खरेदी किंमत आहे, तर खरेदी किंमत वजा विक्री किंमत केली तर आपल्याला नफा मिळतो ना. ठीक आहे, 425 तुम्ही हे केली तर किती रुपये तोटा झाला आपला, 25 रुपये तोटा झाला होता. आता तो आपल्याला दुप्पट करायचा आहे, म्हणजे किती करायचा आहे 50 करायचा आहे. 50 होण्यासाठी तो 650ला विकला आणि 450 ही खरेदी किंमत होती, तर किती डिफरन्स आला हा आला 200चा. मित्रांनो आपल्याला पाहिजे किती होता 50 पाहिजे होता, पण मिळाला किती 200 मिळाला. तर हा ऑप्शन आहे का करेक्ट, तर नाही आहे. ठीक आहे, म्हणजे 50च्या म्हणजे 25चा दुप्पट 50, पण मिळाला किती 200, म्हणजे त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा काय झाला एलिमिनेट झाला. आता घेऊ आपण डायरेक्ट ऑप्शन चौथा ड, आणि हेच उत्तर आहे मित्रांनो. बघा तुम्ही, सांगतो मी तुम्हाला, ही झाली खरेदी किंमत 500 रुपये, विकला आपण तो सुरुवातीला विकला होता 425ला, तर 75 रुपये तोटा खाल्ला होता. आता आपल्याला दुप्पट नफा करायचा आहे म्हणल्यावर ही किंमत किती पाहिजे यायला पाहिजे नफ्यामध्ये 150 रुपये. तर बघा 650 वजा जर 500 केलं तुम्ही तर किती येते मित्रांनो 150 मिळतं, बरोबर आहे. म्हणजेच काय झालं थोडक्यात, इथे पण 150 आले, इथे 150 आले, म्हणजे काय नफा आपला प्रॉपर दुप्पट हो झाला जेव्हा ती खरेदी किंमत 500 असं होती तेव्हा. ठीक आहे, अशा प्रकारे आपण ऑप्शनचा वापर करून हे करूया. 475 केल्यावरती चुकणार आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, ह्या ट्रिक तुम्हाला यूज करता आल्या पाहिजे. अशाच ट्रिक तुम्हाला मी हळूहळू समोर सांगणार आहे. तर बघा उदाहरण 7वं आहे. जर नाही समजलं तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगू शकता सर या उदाहरण नाही समजलं, आपण ते पुढच्या सेशनमध्ये घेऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, तर बघा 7वं उदाहरण आहे. एक वस्तू 840 रुपयाला विकली. ठीक आहे, विक्री किंमत दिली आहे किती ती 840 रुपये. विक्रीच्या किमतीच्या 1/6 पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता इथं बघा पट्टीत दिलेला आहे. ठीक आहे, पट्टीत म्हणजे काय असतं मित्रांनो, एका रेशो, आता याला 1/6 आहे ना, तर याला रेशोमध्ये आपण कसं लिहिणार 1/6. ठीक आहे, आता इथे 6 काय आहे मित्रांनो खरेदी किंमत आहे. ठीक आहे, त्याच्यावर एक रेशो हा जास्त मिळाला आहे, म्हणजे नफा मिळाला आहे. तर म्हणजे काय झालं, त्याची विक्री किंमत जर काढायची असेल तर मला काय करावं लागेल, रेशोमध्ये 6 अधिक 1 जर केलं तर ते 7 येईल, हेच काय असेल विक्री किंमतचा रेशो असेल. म्हणजे लक्षात घ्या, आता हा काय, हा कसला रेशो आहे नफ्याचा रेशो आहे. छान, इथं जरा थोडं जास्तच हे होत आहे, परत थोडं समजून घ्या. जर तुम्ही रेशो चॅप्टर बघितला असेल माझं, म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. तर बघा मित्रांनो, हे पॉईंट IMP येतात रेशो चॅप्टर सहित, आणि कसा आपण रेशोचा उपयोग करून इथे सोडू शकतो. पटीत काय दिलेलं आहे 1/6. आपण याला हा नफा रेशोमध्ये जर लिहिला तर तो येतो 1/6 येतो. काय झाला, हा नफा झाला. याच्यामध्ये जे 6 काय आहे हे खरेदी आहे, खरेदी किंमत, आणि 1 काय नफा आहे. आता हे जर मी विक्रीचा रेशो काढायला गेलो तर काय करावं लागेल, मला 6 अधिक 1 करावं लागेल, म्हणजे 7 येईल, आणि 6 काय राहील ही खरेदी किंमत अशी राहील. कारण किती केलं तर नफा असो किंवा विक्री किंमत असो किंवा तोटा असो, खरेदी किंमत ही कॉन्स्टंट असते. ठीक आहे, खरेदी किंमत तेवढीच राहणार आहे ना, नुकसान झालं तर तेवढीच असणार आहे, आणि नफा जरी झाला तर तेवढे असणार आहे. बदल फक्त नफ्यामध्ये होईल, तोट्यात होईल, आणि विक्री किंमत होईल. आता इथे विक्री किंमत किती आहे 840, आपल्याला काढायची किती खरेदी किंमत काढायची. बघा जर 7 रेशो, जर ही विक्री किंमत मध्ये जर 7 रेशो म्हणजे विक्री किंमत आहे, रुपयामध्ये 840 आहे, तर एका रेशोची किंमत मी इथे काढून घेणार. तर 840 भागेला एक रेशो काढायसाठी 7ने मला भाग द्यावा लागेल, म्हणजे काय होईल
मला एका रेषेची किंमत येईल 7 एक 7, 7 दोन्ही 14 आणि 0 0 आला म्हणजे 120 रुपये ही एका रेषेची किंमत आहे. आता मला सांगा आपल्याला काढायची खरेदी किंमत. रेशोमध्ये किती आहे ती खरेदी किंमत? 6 रेशो आहे. ठीक आहे. तर मी काय करणार 120 जे एका रेशोची किंमत आहे गुणीला 6 करणार जेणेकरून मला 6 रेषेची किंमत मिळणार. ती किती मिळणार? 720 रुपये. तर मित्रांनो हेच आपल्याला काढायचं होतं जे की होती खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आली मित्रांनो? 720 रुपये. आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन ब तुमचं इथे उत्तर आहे. लक्षात घ्या इथे मी कोणताच फॉर्म्युला यूज नाही केला. फक्त रेशोचं पॅटर्न यूज करून मी हे गणित सोडवलं. आता हे जर मला फॉर्म्युला वगैरे वापरून जर करायचं असेल तर ते थोडंसं किचकट होईल. तुम्हाला ते काय करावं लागेल त्याला त्याला इथे तुम्ही रुपयामध्ये कन्व्हर्ट करून घ्या जेणेकरून त्याचं उत्तर मिळेल. त्याला अजून एक स्टेप त्याची मी एक स्टेप सांगून देतो मित्रांनो. काय करायचंय तुम्हाला नफा बरोबर तुम्हाला फक्त काय करायचंय विक्री किंमत सरळ सरळ सांगतो विक्री किंमत भागीला खरेदी किंमत. खरेदी किंमत काय तर 6 दिलेली आहे म्हणजे रेशोमध्ये दिलेली आहे पट्टीत दिलेली आहे. याला 6 ने भाग द्यायचा आहे. तो काय येईल मित्रांनो 6 एक 6 2 होते 6 24 आणि 140 रुपये हे येईल. हेच काय करायचं आहे तुम्हाला 840 मधून वजा करायचे. ठीक आहे 140 किती येणार आहे मित्रांनो 700 रुपये येतील. ठीक तर हा काय होईल तुमचा नाही इथं 720 आलेला आहे नाही हा पॅटर्न नाही फॉलो होणार आपला. तुम्ही अशा प्रकारे सुद्धा काढू शकता. जर 7 रेशो घेऊन जरी काढलं तरी चालेल. नाहीतर मग तुम्हाला ही जी ट्रिक आहे ही चालून जाईल. ठीक आहे 720 रुपये होईल. हे त्या प्रकारे नाही जमणार. असं जर तुम्ही काढलं तर तुम्हाला हा पटीतला उत्तर सोडवायला काय अडचण येणार नाही. ठीक आहे यात थोडंसं काही कन्फ्युजन आहे मी थोडंसं चेक करून सांगतो तुम्हाला काय करता येईल तर एकदा परत समजून घेऊ आपण याला. बघा मित्रांनो सिंपल ट्रिक तीच यूज करू आपण फॉर्म्युल्यानुसार. आता जेव्हा विक्रीच्या पटीत दिलेला जो नफा आहे तो किती आहे विक्रीच्या पटीतला तो आहे 1/6. ठीक आहे पट नफा या ठीक आहे फक्त आपण काय केलं नफा बरोबर काय घेतलं 840 जी विक्री किंमत होती त्याला भागीला 6 केलं तर 140 रुपये हा निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो. आता लक्षात घ्या आपण जेव्हा खरेदी किंमत घेतो खरेदी किंमत कशी घेतो काढतो तर विक्री किंमत वजा नफा करतो तेव्हा आपल्याला खरेदी किंमत मिळते. आता विक्री किंमत किती रुपयामध्ये किती होती 840 आणि जेव्हा एकाच 1/6 पट घेतली तर ती किती रुपयामध्ये आली होती 140 रुपये. जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर हे किती मिळणार आहे 700 रुपये. तर आपलं उत्तर किती असणार आहे 700 येणार आहे 720 नाही मित्रांनो माझी मिस्टेक आहे. ऑप्शन अ तुमचं इथे असं उत्तर असेल. ठीक आहे मित्रांनो समजलं कसं काढलं तर काय घेतलं विक्री किंमत पटात किती होती नफ्याची 1/6 होती. नफा काढायसाठी काय केलं आपण 840 भागीला 6 केलं. ठीक आहे आता तुम्ही 800 बी करू शकले असते 840 गुणिला 1/6 तुम्ही आता या गुणाकारामध्ये काय होतं समोरासमोर गुणाकार होतो म्हणजे 840 गुणिला 1 भागीला 6 असं बी लिहू शकले असते. तेव्हा तुम्हाला ती नफा रुपयामध्ये मिळाला जो काही पटीत होता तो रुपयामध्ये काढून घेतला आणि मग खरेदी किंमत काढण्यासाठी विक्री किंमत वजा नफा केलं तेव्हा आपल्याला खरेदी किंमत मिळाली किती 700 रुपये आली. ठीक आहे हे करेक्ट आहे. ठीक आहे चला आता दुसरं उदाहरण घेऊया. वस्तू एका व्यक्तीने 648 रुपयात विकल्याने विक्री किमतीच्या 9 पट नफा झाला. ठीक आहे तर शेकडा किती नफा झाला आता इथे काढायचं आहे शेकडा.
बघा विक्री किंमत किती आहे, 648 रुपये, बरोबर आहे. तर त्याच्यापेक्षा अजून एक छान ट्रिक आहे ती सांगतो. या किमतीचा उपयोग न करता आपण डायरेक्ट इथून उचलू. ठीक आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, 109 दिलेला आहे. ठीक आहे. ही काय तुमची खरेदी किंमत आहे, हा आहे नफा. ठीक आहे. तो काय 1 जास्त आहे. म्हणजे काय मित्रांनो, सरळ सांगतो, इथं नफा शेकड्यानं काढायचा आपल्याला. म्हणजे जर त्याची समजून घ्या, जर 1 म्हणजे 100 पकडा आणि 9 म्हणजे 90. ठीक आहे. तर 90 रुपयावर 90 रुपयाची वस्तू आपण 190 ला विकली. ठीक आहे. तर किती रुपये नफा झाला, 100 रुपये नफा झाला, बरोबर आहे. ते 100 काय झाले, नफा झाले. ती झाली ही किंमत आणि ही झाली खरेदी किंमत. या दोघांची बेरीज केली तर मिळाली काय, विक्री किंमत. ठीक आहे. तर हेच याला आपण पटीत लिहिलेलं आहे 1/9. सरळ काय करायचं, 1/9 हे तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला नफा काढायचा आहे. जर तुम्ही अच्छा, परत एकदा नीट समजून घेऊया आपण याला शांत. लक्षात घ्या, खरेदी किमतीचा रेशो काढायचा. जर नफा समजा, आता नफा आपण रुपयामध्ये आपण एक्स समजू. ठीक आहे. आणि विक्री किंमत किती झाली, 9 समजा. ठीक आहे. कारण की हा विक्री प्लस नफ्याचा रेशो आहे, खरेदी प्लस नफ्याचा नाही. ठीक आहे. तर तो किती होईल मग, 9x. आता जरा खरेदी किंमत जेव्हा काढायची, काय करतो मी, विक्री किंमत वजा नफा करतो, बरोबर आहे. ठीक आहे. तेव्हा मला खरेदी किंमत मिळते. आता विक्री किंमत किती आहे, 9x. खरेदी किंमत किती आहे, x आहे. म्हणजे काय आलं, खरेदी किंमत 8x आलेली. ठीक आहे. 9x वजा x केलं तर 8x आलेली. आणि हेच मला शेकडा नफामध्ये काढायचे. ठीक आहे. तर काय करणार आहे मी, शेकडा नफा काढण्यासाठी x भागीला, म्हणजे आपण काय करतो, शेकडा नफा काढायसाठी एकूण नफा गुणिला 100 भागीला खरेदी किंमत करतो, बरोबर आहे. तर एकूण नफा किती झालेला आहे माझा, x झालेला आहे. खरेदी किंमत किती, 8x आहे, गुणिला 100. ठीक आहे. इथं x कटला, त्याला काय, 100 भागीला 8. भाग द्या तुम्ही याला, तो येईल 12.5%. आहे का 12.5? हे बघा इथं दिलेलं आहे 12.5%. आता हे 12.102 आहे. तर हेच काय असतं, 12.5% असं लिहित असतं. ठीक आहे. ऑप्शन ड तुमचं इथे असं उत्तर आहे मित्रांनो. समजलं कसं केलं, फक्त एक्स मानून केलं. एक्स नफा घेतला आणि विक्री किंमत 9x घेतली. मागे सुद्धा आपण हे झालं, तर उदाहरण जे सोडवलं होतं, तर हे पण काय होतं, विक्री किंमत 6 होती आणि 1 नफा होता. ठीक आहे. तर त्या पद्धतीने घेतलं. ते जर तुम्ही 1 कमी केलं तर तुम्हाला खरेदी किंमत मिळाली असती, म्हणजे 5 मिळाली असती आणि त्याला रेशोमध्ये सोडवलं असते. ते पण मी पुढे तुम्हाला समजून सांगेन. तर ठीक आहे, आता इथेच थांबूया. हे 2 उदाहरण मी तुम्हाला उद्या क्लिअर करतो. लेक्चर आवडला असेल मित्रांनो तर प्लीज काय करायचं आहे, लेक्चरला सबस्क्राईब करत चालायचं आहे आणि मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. टेलिग्राम ग्रुप जॉईन करत चला, कारण तिथे आपण काय करतो, PDF शेअर करतो. ठीक आहे मित्रांनो. तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करत चालायचे आहे, तिकडे PDF मिळत असते. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद मित्रांनो.